विरोधी पक्ष म्हणजे कोण? विरोधी पक्ष जर आपण जर समजलं तर आज बच्चू कडू सारखे नेतृत्व हे शिवसेनेपासून मूळ जन्माला आलेलं आहे. इथला जर दर्यापूरचा आपण विचार करतो तर सुधाकर पाटील भारसाकडे हे मूळ शिवसैनिकच आहे. काम करणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहायला जाते आणि त्या भावनेतून लोकांनी आज सुधाकर पाटील भारसाकडे यांना या ठिकाणी नगर परिषदेला निवडून दिले. जो मराठी माणूस आहे, जो महाराष्ट्रात राहतो, जो या देशावर प्रेम करतो तो आमचा, ही शिकवण बाळासाहेबांना आम्हाला दिली आहे. त्याच्यामुळे आणि हे तर आमचेच आहेत. हे फक्त काही काळासाठी दूर गेलेले लोक होते. जय भीम जय शिवराय. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे दर्यापूर शहरामध्ये एक राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळत आहे. या निमित्ताने जी आहे शिवसेना शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष, विद्यमान जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुनीलजी डिगे हे आपल्या चॅनलला जोडलेले आहे. तसेच सर्व नागरिकांचे विदर्भ शासनसह सह्याद्री माझा न्यूज मध्ये स्वागत आहे. भाऊ, तुमचं विदर्भ शासन न्यूज आणि सह्याद्री माझा न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार भाऊ, माझा सर्वप्रथम प्रश्न हे आहे की आता आपल्या दर्यापूर शहरामध्ये एक राजकीय भूकंप आलेला आहे, यावर तुमचे काय विचार राहणार आहे? आज महाराष्ट्राची जर आपण परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर शिंदे साहेबांसारखं एक नेतृत्व त्या महाराष्ट्राला लागलेलं आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज अनेक लोक शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे हे नवलाचा काही विषय नाही आहे. एक असा काही नेता आहे उमदा की ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची परिभाषा बदलून दिली. लाडक्या बहिणीची योजना असो, शेतकऱ्यांची असो, अनेक योजना सन्माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कार्यरत या महाराष्ट्राला दिले. त्यामुळे आज पुऱ्या महाराष्ट्राचा विश्वास आज खऱ्या अर्थानं जर कुठल्या नेत्यावर असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. म्हणून आज प्रत्येक माणसाला असं वाटतं का एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करावं आणि आपल्या परिसरातील, आपल्या समाजातील, आपल्या विभागातील हा विकास साध्य करून घ्यावा करिता लोक आज शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात येतात. हो, तुम्ही सांगितलं की शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. आता विरोधी पक्षाचे काही नेते मोठ्या संख्येमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. तर आता शिवसैनिक जे आहे ऑलरेडी शिवसेनेमध्ये आहे, त्यांच्यामध्ये कुठं ना कुठं नाराजीचे सूर निर्माण होणार नाही का? विरोधी पक्ष म्हणजे कोण? विरोधी पक्ष जर आपण जर समजलं तर आज बच्चू कडू सारखे नेतृत्व हे शिवसेनेपासून मूळ जन्माला आलेलं आहे. मूळ शिवसैनिक म्हणून बच्चू कडूचा उदय झालेला आहे. सभापती झाले ते शिवसेनेच्या याच्यावर झाले. इथला जर दर्यापूरचा आपण विचार करतो तर सुधाकर पाटील भारसाकडे हे मूळ शिवसैनिकच आहे. 20-25 वर्ष ते शिवसेनेमध्येच काम केलं त्यांनी. त्यानंतर ते 8-10 वर्ष काँग्रेसमध्ये गेले. तर हे विरोधातले लोक आहेत हे म्हणण्याचं कारण हे मूळ घरात वापस आलेले आहे. आणि मधातल्या पिरियडमध्ये असं काही अनेक कारणं घडले, लोक पक्ष सोडून गेले. परंतु आज मी तुम्हाला आधीही सांगितलं की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून आज मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहे. हो, आता लगेच समजा मुंबईमध्ये अनेक म्हणजे काँग्रेसमधले कार्यकर्ते, पदाधिकारी हे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये गेले आणि मग आता शिवसेनेमध्ये आल्यावर यांचा समज काय राहणार आहे? म्हणजे कोणता पदभार देणार आहे किंवा कोणती यांच्यावर जिम्मेदारी राहणार आहे? या विषयावर मी बोलण्याजोगता इतका मोठा नाही आहे. मी एक साधा कार्यकर्ता आहे. जे काही पक्षाची जबाबदारी शिंदे साहेब देतील ती जबाबदारी स्वीकारून सर्व लोक काम करतील एवढीच अपेक्षा आहे. आणि आता काही दिवस अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि लोकांनी भरघोस मतांनी जी आहे काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. आता काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यामध्ये मंडळी जे आपले सुधाकर पाटील भारसाकडे यांनी काँग्रेस पक्षावर होते म्हणून लोकांनी यांना निवडून दिलं. यावर तुम्ही काय सांगाल? कसं असते, कधी कधी पक्षापेक्षा व्यक्तीला सुद्धा लोक निवडून देतात. आज जर आपल्या दर्यापूरची परिस्थिती पाहिली तर माझ्या मताप्रमाणे
पक्षापेक्षा व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं. एक चांगला नेता, काम करणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि त्या भावनेतून लोकांनी आज सुधाकर पाटील भासाकडे यांना या ठिकाणी नगर परिषदेला निवडून दिलं आणि येणाऱ्या काळात ते या दर्यापूरचा विकास निश्चित करतील याची आम्हाला सुद्धा शाश्वती आहे. भाऊ, आता समजा लोकांनी त्या सुधाकर पाटील भानसकडे यांच्यावर विश्वास दाखवला, विशेष म्हणजे मुस्लिम समाजानं. तर यावर तुम्ही काय सांगाल? मी तुमच्या मुस्लिम समाजाला काय आव्हान राहणार आहे किंवा काय तुम्ही सांगाल त्यांना? मी तर माझ्यासोबत नेहमी मुस्लिम समाज जुडलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की माझं जे सर्कल आहे खल्लार सर्कल, या सर्कलमध्ये अनेक मुस्लिम समाजाचे पोरं म्हणा किंवा मुस्लिम समाज म्हणा हा मोठ्या संख्येने माझ्यासोबत, मी शिवसेनेत असताना सुद्धा जुडलेला आहे. मुस्लिम समाजाला काय पाहिजे? मुस्लिम समाजाला त्यांच्या छोटे छोटे जे कामं आहेत, मुस्लिम समाजाचे अगदी छोटे छोटे कामं आहेत, ते कामं करणारा नेतृत्व त्यांना पाहिजे. त्यांची कैफियत मांडणारा माणूस सरकारमध्ये पाहिजे. त्यांच्या मूलभूत सुविधा आहेत, शिक्षणाची गरज आहे, अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तो जो कोणी पूर्ण करेल त्याच्या मागे मुस्लिम समाज जातो. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे मी तर सर्व मुस्लिम समाजाला एक आव्हान करत की आपण सर्वांनी शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वात आपण जुळावं. ते सध्या आपल्या सत्तेत आहेत आणि आपले काही छोटे छोटे प्रश्न असतील ते प्रश्न त्यांनी आपले मार्गी लावून घ्यावे. मग ते सुधाकर पाटील भासाकळेच्या माध्यमातून असतील, अजून कोणाच्या माध्यमातून असतील, नगरपालिकेच्या माध्यमातून असतील, ते त्यांनी ते आपले प्रश्न सोडून घ्यावे. आणि मी पाहिलेला व्यक्ती असा आहे की शिंदे साहेब त्याजवळ कुठलीही जात पंथ धर्म नाही. ते महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून या ठिकाणी काम करतात. त्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका असेल, भीती असेल तर त्यांनी ती दूर सारून त्या प्रवाहात येऊन जावं आणि आपले काही छोटे मोठे कामं असतील ते करून घ्या. मुस्लिम समाज तर प्रवाहामध्ये यायला तयार आहे, पण नुकतेच आपल्या दर्यापूरमध्ये एक शिवसेनातर्फे एक कार्यक्रमिक सभा झाली होती. त्यामध्ये शिवसेनेची महिला पदाधिकारी यांनी मुस्लिम समाजाबद्दल एक भयान वक्तव्य केलं होतं. मग मुस्लिम समाज शिवसेनाच्या जवळ कसं येणार आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्वात आधी की तो अधिकृत कुठल्याही शिवसेनेचा कार्यक्रम नव्हता. अच्छा. तो मित्र परिवाराचा कार्यक्रम होता. त्याच्यामुळे तुम्ही त्याला शिवसेनेशी जोडू नका. ठीक आहे, आता कोणी मी शिवसेनेचा पदाधिकारी असेल आणि मी जर एखादा कार्यक्रम घेत असेल तर तो माझा वैयक्तिक कार्यक्रम आहे आणि ते जे काही कोण बोललं म्हणता मला माहित नाही, परंतु जे कोणी बोललं असेल तर त्याचं काही वैयक्तिक मत असू शकते. ते पक्षाचं मत नाही. पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारावर चालतो. बाळासाहेबांना जे विचार आम्हाला दिले आहेत त्या विचारावर हा पक्ष चालतो आणि या बाळासाहेबांना आम्हाला जो मराठी माणूस आहे, जो महाराष्ट्रात राहतो, जो या देशावर प्रेम करतो, तो आमचा. ही शिकवण बाळासाहेबांना आम्हाला दिली आहे. त्याच्यामुळे आमच्याजवळ जात धर्म पंथ कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. आम्ही समाजासाठी झटणारे लोक आहोत. आम्हाला बाळासाहेबांना सांगितलं समाजकारण 80% आणि 20% राजकारण. तुम्ही निवडणुकीच्या काळात 20% राजकारण करा आणि 80% 5 वर्ष समाजकारण करा. यावर आधारित आमची नीतिमूल्य चालतात. त्याच्यामुळे कोण काय म्हणतो त्याचा वैयक्तिक विषयावर मी त्याच्यावर भाष्य करू इच्छितो. भाऊ, एक माझा प्रश्न असा होता की आता सुधाकर पाटील भानसकडे हे आता शिवसेनेमध्ये आले आणि बच्चू कडू पण आले, त्यांच्या मागे अजून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पण त्यांनी आता पक्ष प्रवेश केलेला आहे. तर कुठं ना कुठं समोर मध्ये भविष्यात इगोचा प्रश्न निर्माण होणार नाही का? बिलकुल नाही. काय आहे, प्रत्येक गोष्ट हे समजदारीनं जर आपण सगळी बसवली आणि पक्षात अनेक लोक असतात. आज तुम्ही जर पाहत आहात तर आज भाजपमध्ये मूळ भाजप कुठे आहे? तुम्ही मला दाखवा मूळ भाजप आहे का? सगळे बाहेरून आलेलेच लोक आहेत. त्याच्यामुळे आणि हे तर आमचेच आहेत. हे फक्त काही काळासाठी दूर गेलेले लोक होते. हे मूळ शिवसैनिकच आहेत. त्याच्यामुळे इथं इगो किंवा काम आणि राजकारणात प्रत्येकानं आपापली बाजू जर सांभाळून घेतली तर अनेक जागा अशा आहेत, अनेक पदं अशी आहेत तर त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता हा सेट होऊ शकतो. त्याच्यामुळे इथं युगो येण्याचा किंवा लहान मोठा असण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येकानं आपापली जबाबदारी सांभाळावी आणि मूळ पक्षाला आपल्याला कसं मोठं करता येईल हेच एवढंच ध्येय डोळ्यासमोर ठेवून जर आपण काम केलं तर इथं युगो येण्याचा प्रश्नच येत नाही.
माझा शेवटचा पण प्रश्न आहे की तुम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. आता तुम्ही जिल्हा अध्यक्षपद सांभाळत आहे आणि आधी तुम्ही उभाटा शिवसेनामध्ये होते, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोडण्याचं नेमकं कारण काय होतं तुमचं? मला 2017 मध्ये मी जिल्हा परिषद बनलो. मी अपक्ष, लोकांनी मला निवडून दिलं. मला उपाध्यक्षासाठी पण ऑफर आले आहे, परंतु ते पक्षात प्रवेश करण्यासाठी मला ऑफर होते. खऱ्या अर्थानं मला जनतेनं अपक्ष म्हणून निवडून दिलं आणि मला ते 5 वर्ष अपक्ष राहायचं होतं. अपक्ष राहत असताना माझा कार्यकाल संपला. त्यानंतर मी मूळ पक्षात म्हणजे शिवसेनेतच होतो आणि मी शिवसेनेत परत गेलो. त्या कालखंडात पक्षाचे 2 भाग झाले. शिंदे साहेबांचा उठाव झाला. त्यानंतर आम्ही इथं पूर्ण पक्ष बांधला. 2 वर्ष आम्ही सगळ्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी इथं मेहनत घेतली. इव्हन जे काही महाविकास आघाडी ठरलं होतं की ज्या ठिकाणचे आमदार, सिटिंग आमदार आहेत, ते जागा सोडून त्या वाटाघाटी होतील, त्याप्रमाणे आम्ही काँग्रेस जोडून हा मतदारसंघ हिसकवून घेतला. आमचे 8-10 लोक सतत मुंबईत होते. साहेबांना समजावून सांगितलं, काँग्रेसच्या मंडळींना सुद्धा समजावून सांगितलं की बाबा हा मतदारसंघ तुमच्या काँग्रेसची सीट काय येत नाही. आम्ही सर्व करून इथं आमदाराची सीट आणली. सर्व पदाधिकाऱ्यांनी, महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमदार महोदयांना निवडून आणलं. त्यानंतर जे चित्र आम्ही पाहिलं की गावात जाणे, त्या कार्यकर्त्याला विचारणं नाही, त्या शाखा प्रमुखाला विचारणं नाही, त्या शाखा प्रमुखाची कधी चौकशी करणं नाही, हा शाखा प्रमुख कोण आहे त्या गावातला हे सुद्धा माहित नाही, तालुका प्रमुखाला सांगणे नाही, सर्कल प्रमुखाला सांगणे नाही, त्या भागातल्या उपतालुका प्रमुखाला सांगणे नाही आणि डायरेक्ट कोणाच्याही आपल्या विरोधकाच्या घरी जाणे, बसणे, आपण निघून येणे. त्यावर बरेचदा आमचं मंथन झालं, चर्चा झाली, परंतु आमदार महोदय त्या गोष्टीला मान्य करायला तयार नव्हते. त्यामुळे मग ज्या ठिकाणी गावातला जो पदाधिकारी आहे, आमचा मूळ जो बेस आहे, खऱ्या अर्थानं तो बेस आता आम्हाला म्हणत होता, भाऊ तुम्ही आम्हाला सांगत नाही, आमदार साहेब येऊन गेले, आमदार साहेब गावात येऊन गेले, त्या धमक्याच्या घरी बसले. अरे गावात गेल्यानंतर तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही कोणाच्याही घरी बसू शकता, कोणाच्याही घरी जाऊ शकता, यात आमचं कोणाचंच दुमत नाही. पण आपला जो मुख्य पदाधिकारी असते गावातला, त्याला तुम्ही सोबत घेऊन जा, पूर्ण गाव फिरा. आमचं कुठलं काही दुमत नाही, कोणाच्या घरी जायचं किंवा नाही जायचं हा विषय नसतो. शेवटी आमदार एका कोणा पक्षाचा निवडणुकीत जरी असला तरी तो जनतेचा आमदार असतो. त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक माणूस आपली कैफियत मांडू शकतो, प्रश्न मांडू शकतो, तो कोणाच्या घरी बसू शकतो. पण आपल्या गावात आपला माणूस कोण हे त्या व्यक्तीला माहित नाही. त्या व्यक्तीचं आपण काय नेतृत्व स्वीकारणार आहे. आणि अनेक गोष्टी अशा त्या माणसांनी केल्या की मी ते जाहीरपणे आज उघड बोलू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही उभाटा सगळ्यांना निर्णय घेतला की आम्ही उभाटा सोडणार आहे. आणि शिंदे साहेबांना आम्हाला सन्मानानं बोलवलं. आज मी न मागता मला जिल्हा प्रमुख दिलं. आम्ही काम करून राहिलो ग्राउंड लेवलवर. आज पक्ष वाढत आहे आणि तुम्ही पाहता उभाटाची परिस्थिती काय झाली आहे. इथं ज्या आमदार महोदय असताना या नगरपालिकेला त्यांना सीटा मिळत नाही आणि पूर्ण दर्यापूर तालुक्याच्या नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा इतकी फजिती कुठल्याच पक्षाची झाली नाही की पूर्ण उमेदवार 4 का 5 उमेदवार त्यांचे उभे होते, 600 मत आहेत ते उमेदवार. ही परिस्थिती आमदार महोदय असताना इतकी वाईट दयनीय परिस्थिती करण्याच्या मागचं आज पक्षाने त्याचं विश्लेषण केलं पाहिजे की असं का घडते. इथं आपला स्थानिक आमदार असताना जर असं घडते आहे त्याचं विश्लेषण आपण मीडियाने सुद्धा केलं पाहिजे, पक्षानं सुद्धा केलं पाहिजे आणि स्वतः आमदार साहेबांना सुद्धा केलं पाहिजे. भविष्यामध्ये आता विधानसभा लागणार आहे, तुमची दावेदारी राहणार काय? बिलकुल नाही, बिलकुल नाही. मग चर्चा लोक तुम्हाला लाईक करतात त्या हिशोबाने मी विचारत आहे. मी तुमच्या माध्यमातून सरळ सांगतो, मी तिकीट मागायला जाणार नाही किंवा कोणाच्याही आडवं जाणार नाही. मी माझं काम, पक्षानं दिलेला आदेश तोच पाळल. त्याच्यामुळे मी दावेदार आहे किंवा मी कोणाची तिकीट मी घेईल बिलकुल नाही. पक्षानं जो आदेश देईल त्या व्यक्तीचं काम आपल्याला प्रामाणिक करायचं आहे. आणि तुम्ही पाहिलं आहे की आम्ही महाविकास आघाडीत असताना खासदार साहेबांचं काम प्रामाणिकपणाने केलं.
आमदार साहेबांचं काम प्रामाणिकपणाने केलं. त्याच्यामुळे आम्हाला कुठलं काही शंका नाहीये की जोही पक्ष द्यायला ज्या व्यक्तीला तिकीट देईल त्या व्यक्तीचं काम आम्ही निष्ठेनं आणि प्रामाणिकपणाने करू. पण भविष्याचा आमदार हा शिवसेनेचाच राहील एवढं आपल्या माध्यमातून सांगतो. हो, तुम्ही तुमचा अमूल्य मत आम्हाला आमच्या चॅनलला दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते सुनीलजी डिके, विद्यमान जिल्हाध्यक्ष शिवसेना आणि मी नावे सय्यद सुरज देशमुख सह नावे सय्यद विदर्भ शासन आणि सय्यद माझा तरी धन्यवाद.